करत येत्या 30 जूनपर्यंत कर्जमाफीची प्रक्रिया पूर्ण केली जाईल अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केली आहे। अवकाळी पाऊस, गारपीट आणि उत्पादन घटल्यामुळे आर्थिक संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना या निर्णयामुळे मोठा दिलासा मिळणार आहे। शेतकरी कर्जमाफीचे निकष आहेत ते आठवड्याभरामध्ये निश्चित होणार असल्याची माहिती आहे। राज्यातील सर्व शेतकऱ्यांसाठी आज सकाळच्या दिवसभरातील टॉप 50 ठळक बातम्या। 3 वर्षांमध्ये प्रथमच सोयाबीनला मिळाला क्विंटलला 7,200 रुपयांचा दर। सोन्याचा भाव आला पण शेतकरी रिकाम्या हातानेच। शेतकऱ्यांच्या घरातील असलेला सोयाबीन विकल्यानंतर आता भाववाढ झाली आहे, परंतु या भाववाढीचा फायदा फक्त व्यापाऱ्यांनाच होताना दिसून येत आहे। खरीपाच्या तोंडावर डीएपी खत मिळेना, शेतकऱ्यांना हेलपाटे। सध्या राज्यात खरीप पेरणीपूर्वीची तयारी सुरू आहे, त्यामुळे अनेक जिल्ह्यांमध्ये खतांची खरेदी करताना शेतकऱ्यांना लिंकिंगच्या संकटांना तोंड द्यावे लागत आहे। गृहिणींचे बजेट कोलमडले, खाद्यतेल प्रति लिटर 5 ते 30 रुपयांनी महागले। इंधन दरवाढीचा फटका स्वयंपाकघरांना बसत आहे। खर्चामुळे मध्यमवर्गीय व मजूर कुटुंबे चिंतेत। ठिबक दरवाढीचा प्रस्ताव फेटाळला। सूक्ष्म सिंचन साहित्याचे मागील वर्षाचे दर यंदाही कायम। यंदा शेतीवर एल निनोचे संकट असल्यामुळे सूक्ष्म सिंचन साहित्य दरवाढ करता येणार नाही, असे कृषी आयुक्तालयाने स्पष्ट केले आहे। पीक कर्जासाठी शेतकऱ्यांना सिबिलची अट शिथिल। पीक कर्ज पुरवठा करताना कोणत्याही बँकांनी शेतकऱ्यांना सिबिलची अट घालू नये, असे कडक निर्देश शासनाने बँकांना दिले आहे। दरवाढीमुळे सोयाबीन निर्यात निम्म्याने घटणार, उद्योगांचा अंदाज। ब्राझील, अर्जेंटिनाचा भाव 58% कमी। देशातील घसरलेले उत्पादन आणि वाढती मागणी यामुळे देशात सोयाबीनची भाव एकाच महिन्यामध्ये 47% वाढली आहे। कांदा उत्पादकांना भावांतर योजना लागू करा। कांद्याचा उत्पादन खर्च प्रति किलो 18 ते 20 रुपये असताना बाजारामध्ये अतिशय कमी दराने कांदा खरेदी केला जात आहे, त्यामुळे कांदा उत्पादकांसाठी भावांतर योजना सुरू करण्याची शेतकऱ्यांनी केली मागणी। पावसाचा अंदाज बघण्याची परंपरा लोप। निसर्गाच्या संकेतवरून बांधले जात होते अंदाज। पूर्वीच्या काळामध्ये पक्ष्यांची हालचाली, कावळ्यांचे आवाज आणि हवामानातील बदल व नक्षत्र यावरून शेतकरी ग्रामीण भागामध्ये हवामान अंदाज ठरवत असे। बैलजोडीवर यंदा भारी पडली ट्रॅक्टरची हॉर्स पॉवर। विक्रीमध्ये वाढ। बदलत्या हवामानामुळे शेती कामासाठी शेतकऱ्यांचा यांत्रिकीकरणाकडे कल वाढला असून मात्र यावर्षी मशागतींचे दर वाढले आहे। उत्पन्न वाढीसाठी 33,000 शेतकऱ्यांना सॉइल हेल्थ कार्डचे वाटप। कोणतेही पीक घेण्यापूर्वी जमिनीचे आरोग्य तपासणे महत्त्वाचे आहे। कोणत्या अन्न पदार्थाची कमतरता आहे हे जाणून घेण्यासाठी माती परीक्षण करणे आवश्यक। महाराष्ट्रासह 8 जिल्ह्यांमध्ये उष्णतेची लाट येणार। राज्यात आजपासून काही दिवस उष्णतेची तीव्रता चांगलीच वाढणार असून त्यामुळे तापमानात देखील वाढ होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे। विविध जिल्ह्यातील असणारे आजचे तापमान तुम्ही या ठिकाणी पाहू शकता। महाराष्ट्रात बरसला मान्सून पूर्व पाऊस, उकाड्यामध्ये दिलासा। पुणे, कोल्हापूरसह अनेक जिल्ह्यांमध्ये अवकाळीचा इशारा। राज्यात आता लवकरच खरीप हंगामाला सुरुवात होणार असून मान्सूनपूर्व पावसाचा इशारा देण्यात येत आहे। फुलांचे दर घसरल्याने उत्पादक शेतकरी आले संकटात। लग्न समारंभ नसल्याने मागणी घटल्याचा परिणाम। मागील महिन्यामध्ये लग्नसराई व विविध कार्यक्रमामुळे फुलांची मागणी वाढून किमतीत वाढ झाली होती, मात्र आता फुलांचे दर घसरले। निधी अभावी हजारे घरकुले रखडली, कच्चे घरे मोडले। पावसाळ्यापूर्वी लाभार्थ्यांची कसोटी। मंजूर झालेल्या घरकुल लाभार्थ्यांच्या घर बांधणीसाठी अनुदानाची आहे प्रतीक्षा। अनुदानित खतांची लिंकिंग करण्यास कंपन्यांना मनाई। उत्तर प्रदेशानंतर महाराष्ट्रामध्ये निर्णय। आता राज्यामध्ये अनुदानित खतांच्या लिंकिंग व प्रतिबंध घालण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे। जिल्ह्यात 17 कृषी सेवा केंद्रांचे परवाने निलंबित। 1 एप्रिल पासून 86 केंद्रावर कारवाई। शेतकऱ्यांच्या सोयीसाठी मोबाईल व्यवस्था सुरू। खते, बी-बियाणे, कीटकनाशकावर होणारा काळाबाजार रोखण्यासाठी शासनाचा प्रयत्न। सोमवारपासून मिळणार पात्र शेतकऱ्यांना खरीप पीक कर्ज। राज्य बँकेने निधी केला वळता। 31 मार्चपूर्वी कर्जाची परतफेड करणाऱ्या पात्र शेतकऱ्यांना नवीन पीक कर्ज वितरणाला सोमवारपासून प्रारंभ होणार आहे।
येवल्यामध्ये उन्हाळी बाजरीचा प्रयोग यशस्वी. कृषी दुष्काळामध्ये कमी पाण्यात जास्त उत्पन्न मिळवण्याचा शेतकऱ्यांचा प्रयत्न. यंदा कमी पावसामध्ये व प्रतिकूल हवामानामध्ये उन्हाळी बाजरी पीक वाढवण्यावर भर देण्यात येत आहे. शेतकऱ्यांना मोठा दिलासा. कॅनमधून इंधनबंदीचा निर्णय प्रशासनाकडून मागे घेतला. ट्रॅक्टरचे आरशी बुक आणि ॲग्रीस्टॉक बंधनकारक. इंधनाची अनधिकृत विक्री झाल्यास होणार कारवाई. सध्या राज्यामध्ये डिझेलची टंचाई सुरू आहे. जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस. आंबेगाव तालुक्यामध्ये वादळी पावसाचा तडाखा. त्यामध्ये शेतकऱ्यांच्या उन्हाळी पिके व भाजीपाला पिकांचे नुकसान झाले आहे. पुणे जिल्ह्यातील अपडेट. 20 गुंठ्यात 4 लाखांचे उत्पादन. अद्रकने केले मालामाल. जालना जिल्ह्यातील एका शेतकऱ्याने केवळ 20 गुंठी शेतीतून अद्रक पिकातून 4 लाखांचे उत्पन्न मिळवले आहे. शेतकऱ्यांची यशोगाथा. सातबारा दाखवा, डिझेल घ्या. परभणीमध्ये पेट्रोल पंप चालकाची अट. शेतकऱ्यांचा संताप. कृषी मंत्र्यांनी दिले चौकशीचे आदेश. सध्या डिझेल अभावी ट्रॅक्टर मशागतीची कामे खोळंबली आहे. तीव्र उष्णतेमुळे मिरची पिके आली धोक्यात. रोपांची पाने कोमेजली. दिवसेंदिवस वाढ खुंटत असल्याने शेतकरी चिंतेत. वाढत्या उष्णतेचा फटका मिरची पिकावर होत आहे. कृत्रिम पनीरवरील कारवाईमुळे शेतकऱ्यांचा फायदा. दुधाचे दर वाढले. कृत्रिम पनीरचा मुद्दा विधानसभेमध्ये मांडल्यानंतर अन्न व औषध भेसळ प्रतिबंध कायदा आणणार आहे. खतांचे दर वाढल्याने किसाला बसणार कात्री. पिकांना खाद्य देताना शेतकऱ्यांचे कबरडे मोडणार. वाढलेले खतांचे दर तुम्ही या ठिकाणी बघू शकता. ज्यामध्ये 20-20-013 खतांची किंमत 1800 रुपये झाली आहे, तर 10-26-26 खतांची किंमत 2250 रुपयाला झाली आहे. डोंगराची काळी मैना नामशेष होण्याच्या मार्गावर. अजिंठा डोंगर परिसरातील वनवे आणि वृक्षतोडीमुळे हिरावला जातोय रानमेळाचा गोडवा. करवंदे खाणे आरोग्यासाठी अतिशय चांगले आहे. गावापासून शहरापर्यंत रोजगार. असंघटित क्षेत्राने प्रथम 150 दशलक्ष रोजगारांचा टप्पा ओलांडला. भारतातील असंघटित बिगर कृषी क्षेत्रातील रोजगार प्रथम 150 दशलक्षांच्या पुढे गेला आहे. डिझेलचा भडका. कुठे हाणामारी तर कुठे संताप. पंपावर वाहनांच्या लांबच लांब रांगा. डिझेल अभावी ट्रॅक्टर मशागतीची कामे खोळंबली असून शेतकरी अडचणीत. अल निनोचा पाऊस वळवणार. यंदा कोणती पिके घेणार. यावर्षी अल निनोमुळे कमी पावसाचा धोका निर्माण झाला असून अशा परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांनी कमी पाण्यामध्ये येणाऱ्या पिकांची लागवड करणे आवश्यक. सिंधुदुर्गात कॅनिंगचा आंबा खरेदी दरामध्ये झाली मोठी घसरण. दर प्रति किलो 62 रुपयावरून 17 रुपयावर. शेतकरी हतबल. मोहर करपल्याने यावर्षी आंबा उत्पादन 20 ते 30% घटले आहे. याचा फायदा आंबा बागायतदारांना बसला आहे. अनेक जिल्ह्यामध्ये सोयाबीनच्या दरात थोडीफार वाढ झाली आहे. राज्यातील विविध बाजार समितीमधील वाढलेले सोयाबीनचे आजचे ताजे दर तुम्ही या ठिकाणी बघू शकता. अनेक जिल्ह्यामध्ये हंगामाच्या शेवटेसरती कापसाचे दर वाढले आहे. राज्यातील विविध बाजार समितीमधील असणारे आजचे कापसाचे वाढलेले दर तुम्ही या ठिकाणी बघू शकता. शेतकरी आणि खेड्यासाठी हवे स्मॉल AI. जागतिक बँकेचे अध्यक्ष अजय बंगा यांचे प्रतिपादन. कृषी आणि ग्रामीण समुदायांच्या दैनंदिन समस्या सोडविण्यासाठी स्थानिक भाषांमध्ये AIचा वापर होणे खूप जरुरी आहे. राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये कांद्याच्या दरात थोडीफार घसरण झाली असून राज्यातील विविध बाजार समितीमधील असणारे कांद्याचे दर तुम्ही या ठिकाणी बघू शकता. राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये मक्याच्या दरात थोडीफार घट झाली आहे. राज्यातील विविध बाजार समितीमधील असणारे मक्याचे आजचे ताजे दर तुम्ही या ठिकाणी बघू शकता. शेतकऱ्यांच्या कांदा प्रश्नावर दिल्लीमध्ये चर्चेतून मार्ग काढणार. केंद्रीय समितीचे जिल्हाधिकारी प्रसाद. शेतकऱ्यांच्या कांदा प्रश्नावर दिल्लीमध्ये चर्चेतून मार्ग काढणार. केंद्रीय समितीचे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांना आश्वासन. बाजारामध्ये कांदा पिकाला अगदी कवडीमोल दर मिळत आहे. सोयाबीनसह मका पिकाकडे शेतकऱ्यांचा वाढता कल. सिन्नरचा खरीप आराखडा जाहीर. 60,000 हेक्टरहून अधिक क्षेत्रासाठी नियोजन. सोयाबीनचे वर्चस्व कायम. मक्याच्या क्षेत्रातही मोठी वाढ. राज्यात 2 कोटीवर वाहनांची नोंदणी आहे बाकी. जुन्या वाहनांना SRP नंबर प्लेट सक्ती. शासनाकडून 30 जूनपर्यंत मुदतवाढ. राज्यातील सर्व जुन्या वाहनांना SRP नंबर प्लेट लावणे आता बंधनकारक केले आहे.
बीजवाई सोयाबीनला प्रति क्विंटल 9,000 रुपयांचा दर. वाशिम बाजार समितीमध्ये उच्चांकी दर. सोयाबीनची आवक वाढली. शेतकऱ्यांकडील असणारा सोयाबीनचा माल संपल्यानंतर आता बाजारामध्ये दरवाढ झाली आहे. पात्र महिलांना लाडकी बहीण मधून काढण्याची प्रक्रिया. उत्कर्षा रुपवते यांची टीका. आधी लाभ आता फसवणूक. अनेक महिलांना ई-केवायसीच्या चुकीमुळे लाडकी बहीण योजनेपासून अपात्र ठरविले जात आहे. उन्हाळ्यामध्ये पाणी नियोजन काटेकोरपणे करा. सीओ आनंद भंडारी यांच्या सूचना. पाणीपट्टी वसुली गांभीर्याने घ्या. ग्रामपंचायत अधिकाऱ्यांना दिले वसुलीचे आदेश. तसेच काही गावांमध्ये पाण्याची भीषण टंचाई जाणवत आहे. उष्माघाताचे राज्यात 226 रुग्ण. 6 जण दगावले. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये सर्वाधिक 41 रुग्णांची झाली नोंद. लातूर सोलापुरामध्ये रुग्ण वाढले. वाढत्या उन्हाचा नागरिकांना काळजी घेण्याचे केले आवाहन. शेत तलावांचे अनुदान रखडले. शेतकरी संतप्त. 8 दिवसामध्ये अनुदान जमा न झाल्यास आंदोलन करण्याचा देण्यात आला इशारा. अहमदनगर जिल्ह्यातील अपडेट. 50% थकीत ऊस बिलासाठी शेतकरी आक्रमक. माहो तहसीलासमोर आंदोलन सुरू. सन 2026च्या चालू हंगामामध्ये जाहीर केलेल्या ऊस दरापैकी 50%च रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा केली आहे. यंदा जिल्ह्यात सोयाबीन 1.5 लाख व उडदाने लाखाहून अधिक पेरणीचे क्षेत्र. खरीप हंगामामध्ये अन्न पिकासह 5 लाख हेक्टर पेरणीची तयारी. सोलापूर जिल्ह्यातील अपडेट. अंशतः अनुदानित शाळांना वाढीव टप्पा देण्याची मागणी. संस्था चालक संघाच्या शिक्षण मंत्र्यांना निवेदन. बैठकीमध्ये विविध विषयावर चर्चा. लवकरच सकारात्मक निर्णयाचे आश्वासन. मजुरांच्या टंचाईमुळे खरीपपूर्व शेती कामे रखडली. सध्या राज्यामध्ये पेरणीपूर्वीचे कामे सुरू आहे, पण मजूरच मिळत नाही. सकाळपासून गावेगावी चौकशी करावी लागत आहे मजुरांची. डिझेलसाठी कॅन व जेवणाचा डबा घेऊन शेतकऱ्यांचा पंपावरच मुक्काम. जिल्ह्यामध्ये इंधन टंचाईचे संकट गडद. ट्रॅक्टर जेसीबीचे मालक व शेतकरी झाले हैराण, कारण डिझेल विना मशागतीचे कामे बिघडली आहे. सर्व जिल्ह्यातील पशुपालकांसाठी मिळणार 100% अनुदानावर चारा बियाणे. जिल्हा पशुसंवर्धन बियाणांचा पुढाकार. भविष्यातील चारा टंचाईवर तोडगा म्हणून शेतकऱ्यांना चारा बियाणे अनुदानावर देण्यात येत आहे. रोज हजारो लिटर तेलावर ताव. 10% कपात करणार का? नागरिकांना इंधन बचतीसह खाद्यतेलाचा वापर कमी करण्याचा केंद्र सरकारचे आवाहन. जीवनावश्यक किराणा वस्तूंची किंमत वाढली आहे. खरीप हंगामाची तयारी. मातीचे आरोग्य तपासणीवर शेतकऱ्यांचा भर. अधिक पिकांच्या उत्तम वाढीसाठी व खर्चामध्ये बचत होण्यासाठी माती परीक्षण करणे आवश्यक. 3 वेळा संधी, अन्यथा मतदानाचा हक्क हुकणार. राज्यामध्ये पुढील आठवड्यामध्ये SIR पडताळणी सुरू. 30 जून पासून मतदार याद्यांच्या विशेष पडताळणी मोहिमेला सुरुवात होणार आहे. दरवाढीने कपाशीचे क्षेत्र वाढणार. अमरावतीतील लागवडीच्या क्षेत्रामध्ये 20,000 हेक्टरने वाढ होण्याची शक्यता. यासाठी 12.40 लाख कपाशी बियाणे पाकिटांची मागणी वाढली आहे. 10वी-12वी पुरवणी परीक्षा शुल्कामध्ये वाढ. जुलै-ऑगस्ट 2026 पासून होणार वाढ. विद्यार्थ्यांवर आर्थिक भार वाढला. महागाईची झळ विद्यार्थ्यांनाही बसत आहे. 100 रुपयांच्या मुद्रांकावर जादा वसुली. मुद्रांक विक्रेत्यांची मनमानी. तहसील प्रशासनाचे दुर्लक्ष. 100 रुपयांच्या मुद्रांकाला प्रतिमुद्रांक 130 रुपयांनी वाढ करण्यात आली असल्याने नागरिकांना फळे भाज्यातील भेसळीची तपासणी होणार. गुन्हा दाखल होऊन परवाना जाऊ शकतो. घातक प्रक्रिया करण्याचे प्रकार रोखण्यासाठी राज्य सरकारने उचलले ही महत्त्वाचे पाऊल. DAP युरियाच्या खरेदीवरच शेतकऱ्यांना भर. इतर खताकडे मात्र पाठ. इतर खतांच्या जुन्या नव्या दरातील साठा पडून खत विक्रेते चिंताग्रस्त. वाशिम जिल्ह्यातील अपडेट. बोगस खतामुळे शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण. बनावट बी बियाणे रोखण्याचे प्रशासनापुढे आवाहन. शेतकऱ्यांना बी बियाणे खते खरेदी करताना अशा प्रकारची घ्यावी काळजी. अन्यथा दिव्यांगाच्या योजना अनुदान बंद होणार. ई-केवायसी न केल्यास अनुदान बंद होऊ शकते. तसेच दिव्यांगांना आता UID कार्ड आधार कार्डशी लिंक करणे अनिवार्य आहे. 1.5 लाख शेतकऱ्यांना विम्याची आहे प्रतीक्षा. अतिवृष्टीने खरीप पिकांचे मोठे नुकसान झाले असून पीक विमा परतावा प्रक्रिया आता आली अंतिम टप्प्यात. हिंगोली जिल्ह्यातील अपडेट.
शेतकऱ्यांच्या खात्यावर कांदा अनुदानाचे पैसे वर्ग. फेब्रुवारी ते 31 मार्च 2023 या कालावधीमध्ये कांदा विक्री केलेल्या शेतकऱ्यांना महाराष्ट्र शासनाने प्रति किलो 3.5 रुपये प्रमाणे कांदा अनुदान जमा करण्यात येत आहे. अहमदनगर जिल्ह्यातील अपडेट. थकबाकी वसुलीसाठी 2,500 ग्राहकांचा केला वीज पुरवठा खंडित. महावितरणाची वसुली मोहीम झाली आक्रमक. 6 दिवसामध्ये 10.5 कोटी वसुलीचे आहे आव्हान. महाविद्यालयीन मुलींना मोफत शिक्षण, शुल्क आकारल्यास मान्यताच होणार रद्द. नियमांची अंमलबजावणी करावी लागणार. नियमबाह्य शुल्क वसूल करणाऱ्या संस्था कारवाईच्या कचाट्यात. आचारसंहितेमुळे कर्जमाफीला आला अडथळा. मुख्यमंत्री फडणवीस यांनी कर्जपुरवठा करणाऱ्या बँकांना दिले दम. शेतकऱ्यांची कर्जे 30 जूनपूर्वी माफ करण्याची घोषणा करण्यात आली असून निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे तुमचा मौल्यवान वेळातला वेळ काढून हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल सर्वांचे आभार. अशाच प्रकारच्या शेतकऱ्यांच्या ठळक बातम्या पाहण्यासाठी लगेच या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.